जिरली यावर्षी, खरंच जिरली आमची. नमस्कार. आपले उरणची पब्लिक शेवटची सगळं झालं. दर्शन झालं. बाबाने आमची सगळ्यांची परीक्षा घेतली का? परीक्षा अशी घेतली का? काम तमाम सर्व आलेत ना. दीपाली ठाकूर, याच बोल. स्वप्नील शेलार, प्रेझेंट. नमस्कार गुरुजी. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे मित्रांनो. बरेच दिवसांशी शूट करते ब्लॉग, 3 महिन्यांशी, कारण की आपली जत्रा वालकी तेव्हापासून ते आत्ता मध्ये आपलं शूट केलंच नाही. ब्लॉग करायला आपलं टाईमच भेटत नाही. जे आपले कॉमेडी व्हिडिओ आहेत ना इंस्टाग्रामवर तेच फक्त करतं, बाकी ब्लॉग वगैरे चालत नाही. वा तर आता काय माहिती आहे का, आम्ही आता चालून शिर्डीला झालो दरवर्षीप्रमाणे. आता आपल्याला 3रं वर्ष ना, 4थं वर्ष खरं पाठशाला सर. तर आमचा हा 4थं वर्ष आहे. लगातार 4 वर्ष लगातार आम्ही चालून शिर्डीला चालून. आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने आम्ही चालून शिर्डीला चालून आणि तिकडं भरपूर मजा करायची आहे. तर मी भरपूर दिवसांशी ब्लॉग शूट करत आहे, आपल्याला टाइमच भेटत नाही. सो आता चालू केलाय आणि आता आम्ही देवाजवळ आलोय. जरा दर्शन वगैरे घेतो माऊलीचा आणि लगेच निघतो. आम्ही रात्री 10चा टाइम होता आमचा निघायचा, तर 10:30 वाजून गेलेत. हा होतं काय, आम्ही काय सगळं तू सारखंच, जरी 8चा टाइम दिला तर 8 ते 9 होताच. तर चला आम्ही दर्शन घेतो आम्ही माऊलीचा. सोबत राकेश आहे यावर्षी नवीन आणि हां यावर्षी आपला हर्षल गावण, मॅन फ्रॉम मुलेखन, नवीन प्लेअर आहे. चला गारद झाले. चला तर आता आम्ही निघालोय. पायी नाही, पण आता आम्ही चालू गाडीमध्ये चालू. यावेळी आमची दीपाली आणि गेल्या वर्षी मम्मी आले होते. मम्मीला ठेवलं होतं घरी आणि मम्मी दीपालीला घेतलाय. दीपाली पण होती गेल्या वर्षी होती. यावर्षी पिंट्या आला नवीन. पिंट्या हां सॉरी केतनच्या जागावर पिंट्याला येतला. जागा बरं अशा आम्ही पिंट्याला घेतलेला आहे. तू असतं आमचं सदस्य मेन राकेश म्हात्रे, करता धरता राकेश म्हात्रे, मॅन फ्रॉम नवीन सेवा, देव माणूस आमच्या फॅमिलीसाठी देव माणूस. एके फोनवर हाकेला धावणारा, एक फोन महिनाभर उचलणारा. नाही एक फोन केला तुझा नाही उचलत तो. आलोच एक कॉल मॅटर उचलला फोन. माझा उचलला 2-3 वेळा उचललं. चला तर आम्ही जाऊ शिर्डीला. जेव्हा काम होतं तेव्हा उचललं. आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. कारण की भरपूर कारण की भरपूर महिन्यांशी मी व्हिडिओ चालू केले. तर थोडा समजून घ्या. 1-2 शब्द जरा वाकडीकडे होते बोलताना. ऊपर नीचे 19-20 का फरक होगा. कान पण दुखते आली, कान पण दुखते, चला आता दादाला पट पडली. कंटिन्यू द्या. आपला हा ब्लॉग ट्रॅव्हलचा असणार आहे. चलो उद्या दुसरा येईल. ओम साईराम. ओम साईराम. सब चैनल मेरे प्यारे भाई. थांबलं स्नॅप पडलं. अरे चैनल और कुछ. थँक्यू बाबा. पेप्सी साठी पहिलं म्हणजे थँक्यू. जे तुम्हाला मॅम, पेप्सी तुमको दिली ना. मला भूक लागली. पाहिजे होता. मित्रांनो आता मी उतरलो चहा पिण्यासाठी. वाजन 3 वाजता झालं. 2:49 10 मिनिटात 2:49 झालेले आहेत.
सो आता तिकडं आम्ही CNG भरायचं होतं आम्हाला तर लाईटच गेले तर ते दुपारचे 3 वाजता येईल आहे इंजिन मिळत आहे पेट्रोल भरपूर. तर नक्की आम्ही गाडी पाणी टाकायचं आहे का CNG टाकायची चाय विचार टाकू. झाला आहे तर तो 40 किलोमीटर शेगडी. नाही CNG तर बोला तो मग कशी 40 शेगडी. हां नंतर अगोदर काही भेटणार नाही का तर चहा पिऊन घेतो आता ये बाईने रेकॉर्ड केला हो कशी लाईट आली पण तो इन्व्हर्टर आहे जनरेटर आहे की जनरेटर आहे लाईट आली जनरेटर आहे जनरेटर आवाज एवढा आला बघ चालू झालं गडगड. चला तर चहा घेऊ चहा मस्त घेतो मस्त काय कारण की मी झोपलेलो मग अशी थोडाफार 15-20 मिनिट तरी झोपलो असेल चलो चाय मारते हम चाय कायला? चाय कपली हलका कसं गेला चला तर आम्ही पोहोचलोय आणि जस्ट आता रूम जवळच पोहोचलोय तर मस्त की गाडी पार्किंग करते ए रूम इथं आहे ना कुठं हे येडलात का तर गाडी पार्क करते आणि लगेच रूममध्ये फ्रेश होऊन डायरेक्ट दर्शनाला कारण की आम्हाला झोपत होता आता पण आता प्लॅन झाला का दर्शन वगैरे करू मग म्हणजे दर्शन केला तर डायरेक्ट रूममध्ये झोपायचा आराम के साथ हा राव रिक्षाची चौकी. इकडे बघा साईबाबाचा चित्र ओम साईराम तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर काल आम्ही रूमवर आलो आराम नाही केला अगोदर तुम्हाला काय बोललो की म्हणजे फ्रेश होऊनशी लगेच दर्शन वगैरे करू पण तसा काय केला नाही मी तर डायरेक्ट झोपलो कोण उठायला मागत नाही मी एक सांगते तू जा असं करत करत आम्ही सगळं झोपलो आता उठलो ना तर फ्रेश वगैरे झालोय आता दुसरी रूम बघू तिथं सामान ठेवू आणि लगेच दर्शनाला हिची आता तयारी झाली तो अजून तिकडे चहा पित आहे राकेश आणि इकडं मला हेल्पर म्हणून पिशी गवाळली हां आता घे चला संध्याकाळचं जो संध्याकाळचा हे आहे ना माहोल तो तुम्हाला नंतर मी दुसरे ब्लॉगमध्ये दाखवेल इथला तो क्राऊड असतो ना क्राऊड कसा असतो तुम्हाला दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे बघा साईबाबाची पालखी इथं पाऊस कधी नसतं म्हणजे कमी असतं पाऊस गेल्या वर्षी नॉर्मल म्हणजे रात्री पडला तो तेवढंच आणि आता आम्ही इथं पोहोचलोय ना तिथपासून पाऊस पण नाही येतो चला तर आम्ही तिकडं गाडी लावली ना पार्किंगला तिकडं जरा सामान टाकतो गाडीत आणि लगेच दर्शनाला चला ओम साईराम ओम साईराम सर्व आलेत का हो साबजी हाजीर घे हाजीर घे. ए सर्व आलेत ना आलेत दीपाली ठाकूर याच बोल स्वप्नील शेलार Yes. प्रेजन्स नमस्कार गुरुजी. हर्षल गावन प्रेझेंट आलेत सर हा आले ठीक आहे हॅलो सर वी आर गोइंग नाव चला तर आम्ही आता दुसरी रूमवर आलोय इथं जरा रूम चेक केली आमच्या अगोदरच सगळी घेतलेली रूम हे बघा वायफाय लाव. रूम मस्त आहे 2 बेड आणि TV आणि स्टोरेज मस्त आहे चला तर इथं सामान ठेवतो आणि लगेच आम्ही दर्शनाला लागू नजारा काही नाही निसा बिल्डिंग आहे चलो चला. येस काढायला सुरू आहे रे. तिने रूम झाली. त्याला विचारलं याला विचारायला पुढं समोरला. चला तर आता आम्ही पहिले जेवून घेतो घेऊनशी झाल्यावर डायरेक्ट दर्शनाला कारण की दर्शनाला गेलो ना तर आम्ही तिथं टाईम होईल आणि वाजल्यानं दुपारचे 1:30
जेवणाचा टाइम झालाय. ती मेकअप पिंट्या काला वाटतंय सनस्क्रीन तुला लावली एक खरी गोष्ट सांगतो. ही माझ्या 2 वर्ष मोठी आहे. आम्ही IAS ला शिकायला होतो. पहिला मी गोरा होतो हिच्यापेक्षा. आता तू काला आला ती गोरी आली. ती एवढा मेकअप करते ना पोरगी. लोक मला विचारतात अरे तू काला झालास ती गोरी झाली. अवघड आहे अवघड. इसका कारण जडी बूटी नरेंद्र मोदी. चला आणि आज गुरु पौर्णिमा आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. तू ते येत आहे तो नाव आहे तो आय लव्ह शिर्डी ते येत आहे ना. दर्शन झालं त्याला सकाळी दर्शन घेतलं असतं तर आम्ही इतक्याला म्हणजे रूमवर आलो असतो. झोपून असतो मस्त की आराम केला असता. जेवून मस्त की काय इथं सगळे उठले ना आमचे पंटर. तो सांगते तू जा ती सांगते तू जा. तसा करून आम्ही झोपलो डायरेक्ट. चला तर आम्ही डायरेक्ट आता दर्शन करतो. आणि अरे कधी आलास? नाही आपले उरणची पब्लिक शेवटची सगळं झालं. दर्शन झालं. चला तर इथं शेवटची माणसं आली आणि आपली उरणची पब्लिक भरपूर असते इथं. उरणची आणि ट्रॉम्बे कोलीवाडा वगैरे जी मुंबईची पब्लिक आहे ना ती सगळी इथं असते. चला तर नेहमीचा आमचा दरवर्षीचा सायसागर इथं आम्ही आलो ना इथं पहिला नाश्ता वगैरे जेवण वगैरे करतो आम्ही. इथं दरवर्षी इथंच करतो आम्ही. हॉटेल पण मस्त आहे. तुम्हाला जर तुम्ही शिर्डीला येत असाल तर तुम्ही इथं नक्की विजिट करा. चलो. तर मित्रांनो आम्ही दुपारी जेवून दर्शनात आलो होतो. दर्शनाला गेलो किती वाजता माहिती आहे का? 2:30 वाजता काहीतरी आम्ही गेलो असेल. 2:30 वाजता निघलो आणि दर्शनाला 2:30 वाजता 2:45ला काहीतरी हां 2:45ला दर्शनाला लागलो. आणि किती वाजलं आता आता वाजले किती? विचार करा आम्ही 2:45ला दर्शनाला लागलो आणि आता 9 वाजून गेलं. पहिल्यांदा असं दर्शन लेट झालं पण भारी झालं. दर्शन भारी आलं पण लेट झालं यावर्षी. दरवर्षी आम्हाला लवकर होतं पण आता यावर्षी काय माहिती काय पिंट्या होता म्हणून लेट झाला आणि ग्रेट झाला. बाबाने आमची सगळ्यांची परीक्षा घेतली का? परीक्षा अशी घेतली का? काम तमाम. राकेश काय काय बोलतोस? हां सध्या चला तर रूममध्ये चालून थोडा फ्रेश होतोय. खरंच काढ परत ती. हां ओके. चला रूम मध्ये आलोय जरा फ्रेश होतोय. 9:30 4 तास नाही आम्ही सकाळचे झोपलो त्याच्यामुळे आम्ही जरा मार खाला. तर आम्ही गेलो असतो ना तर इतक्याला आमचं दर्शन वगैरे झालं असतं प्रॉपर लवकरच झालं असतं. तर आम्ही दुपारी गेलो दर्शनाला. आता आलो 9 वाजता. 6 तास लागेल ना त्याला. खरंच चिरली. आणि मी आता आपला हा आजचा ब्लॉग इथंच एंड करते. चला नेक्स्ट ब्लॉग कधी उद्या तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटू. नमस्कार टाटा बाय बाय ओम साईराम.